गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथील माजी सरपंचाने पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। विद्युत रोहित्र हलवण्याची मागणी गेल्या 8 दिवसांपूर्वी निवेदन देऊनही पूर्ण न झाल्याने हा प्रकार घडलाय। पिंपळवाडी बाबरगाव पाणंद रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहित्रामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होतोय। त्यामुळे हे विद्युत रोहित्र इतरत्र हलविण्याची मागणी पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती। तसेच आत्मदहनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता। मात्र संबंधितांनी कोणतीच गंभीर दखल न घेता कानाडोळा केल्यामुळे गंगापूर महावितरण कार्यालय या ठिकाणी ग्रामस्थांनी ठरलेल्या तारखेप्रमाणे जाब विचारण्यासाठी गेले असता सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच लेखी आश्वासन त्यांनी दिले नसल्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला होता। तात्काळ उपकार्यकारी अभियंता अरविंद काळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला। मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने माजी सरपंच दिलीप शिंदे यांनी तेथे स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। पण महावितरणच्या कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांना धरल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। या घटनेने संबंधित ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता। तर माजी सरपंच दिलीप शिंदे यांच्या डोळ्यात पेट्रोल गेल्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली आहे। आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेताच तात्काळ दखल घेत लेखी आश्वासन देत ऊस काढण्यासाठी वाहन जात नसल्या कारणास्तव हा ताण काढण्यासाठी आपण सुचवले। त्यानुसार संबंधित ताण पुढील 4 ते 7 दिवसात काढून घेऊन इतर ठिकाणी बसवण्यात कुणाचीही हरकत नसल्यास तेथे बसवण्यात येईल। तसेच रोहित्र स्थलांतरित करण्यासाठीची अंदाजपत्रक विभागीय कार्यालयात सादर करण्यात आले असं महावितरण कार्यालयाकडून आश्वासन देत गंगापूर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे मनोज नवले यांच्या मध्यस्थीनं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। यावेळी शेतकरी पिंपळवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ह्या संबंधित अधिकाऱ्यांच्या गलत कारभारामुळे जे गावचे माजी सरपंच आहे शेतकरी त्यांना अखेर या ठिकाणी पेट्रोल घ्यावाच लागलं। परंतु ग्रामस्थांनी आणि काही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना धरल्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे। परंतु त्यांच्या डोळ्यात ते पेट्रोल गेल्यामुळं त्यांना इजा पोहोचलेली आहे। काय सांगाल, अखेर आपल्याला पेट्रोल घ्यावं लागले? संबंधित अधिकाऱ्यानं जर ती डीपी नाही हलवली आज तर आम्ही पुन्हा या ठिकाणी जीव देणार आहेत। संबंधित अधिकाऱ्यांनी आजच्या आज जर ती डीपी हलवली जरा नाही तर आम्ही या ठिकाणी जीव देणार असा इशाराच ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी स्वतः दिलेला आहे। तर गाव पिंपळवाडी पाणंद रस्त्याच्या कडेला असलेला डीपीचा विषय गेल्या कित्येक दिवसापासून हा ग्रामस्थांना शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। यासाठी अनेक वेळेस तोंडी MSCB बोर्डच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा याची दखल घेतली नाही। आता त्यानंतर दिनांक 7 तारखेला ह्या ठिकाणी लेखी निवेदन दिलेलं होतं, परंतु 7 दिवस उलटून अद्यापपर्यंत याची दखल घेतली नाही। आणि ह्या ठिकाणी आज ग्रामस्थांच्या वतीने ह्या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला होता। आणि ह्या ठिकाणी आज हे पिंपळवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी आत्मदहन करण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी आत्ता हालचाली चालू केलेला आहे आणि अगोदर लेखी देण्यासुद्धा टाळाटाळ करत होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी संबंधित अधिकारी आहे, आपण त्यांशी बोलूया। सर, आपल्याला 7 दिवस अगोदर लेखी देण्यात आलेली होती, परंतु आपण याची दखल घेतली नाही। दखल घेतली नाही असं नाही म्हणता येणार। तुम्ही जे दिलंय मला निवेदन त्या पद्धतीचं मी त्याला लागणारं इस्टिमेट वरिष्ठ कार्यालयात पाठवलेलं होतं। परंतु सर, 7 दिवस अगोदर आपण या ठिकाणी काहीच हालचाली केल्या नाही आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का फक्त तो ताण तरी काढण्यात यावा? नाही सर, माझ्याकडे हे लेखी कागद आहे, मी हे दिलेलं आहे। कारण हे वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे मंजुरीस्तव, त्यामुळे हे वरिष्ठ कार्यालयाला पाठवणं गरजेचं आहे। ते मी पाठवलं होतं आणि या ऑफिसनुसार एवढं जे काम करणे गरजेचं आहे, जे माझ्या अखत्यारीमध्ये आहे ते आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेलं आहे। परंतु सर, या ठिकाणी अगोदरच त्या डीपीमुळे शेतकऱ्यांचा ऊस जळालेला होता, त्याचा पंचनामा करण्यात आलेला होता, परंतु त्यांना मदत कार्य मिळालं नाही आणि आपलं वरिष्ठ कार्यालय दुसरेच ज्यावेळेस ऊस आणखीन जळेल तोपर्यंत वाट बघणार का? सर, नियमानुसार जेवढं या ऑफिसचं जे काम आहे ते पूर्ण केलेलं आहे।
सर आता यांना काय समाधानकारक उत्तर मिळणार आहे? आता साहेब बोलले वरिष्ठ आमच्या कार्यालयाशी, आता ते थोड्या वेळामध्ये ते काय सांगते त्यानुसार काहीतरी कार्यवाही होईल. आता पुढील कार्यवाही होईल. सर आपण अद्यापर्यंत म्हणजे 7 दिवसापर्यंत आता आपल्या तिथं लोक जे काही आहे त्या ठिकाणी पाठवलेले आहे, परंतु तोपर्यंत पाठवलेले नव्हते. नाही पाठवले, मी स्वतः जाऊन आलोय. मग आताच आपल्याला का तिथं एस्टिमेटसाठी जाण्याची गरज नाही, पाहिजे? एस्टिमेट सुद्धा अगोदरच पाठवलेलं आहे. मग आता तोपर्यंत त्याचं तिथं लेखी कागद थांबत आहे आपण या ठिकाणी नागरिक. नाही, त्याचा एस्टिमेट मी स्वतः जाऊन आलो, त्याचा एस्टिमेट पाठवल्याचा हा कागद आहे. ह्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कागदोपत्री काय असतं ते दाखल केलेलं होतं आणि सर सांगता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे, परंतु पुढील प्रोसेस आज जे सांगताय त्यासाठी आत्ता त्या ठिकाणी जे काही संबंधित कर्मचारी आहे ते पाठवलेले आहे. ह्या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील आहे, आपण त्यांशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी शेतकरी आहे, गावचे माजी सरपंच दिलीप शिंदे आहे, आपण त्यांशी बोलूया. काय सांगाल, काय मागणी आपली? आम्ही या महावितरण कंपनीला 7 तारखेला लेखी निवेदन दिलेलं होतं की आमचा जो पिंपळवाडी बाबरगाव पानंड रस्ता आहे त्या पानंड रस्त्यालगत एक रोहित्र आहे, DP आहे, आणि त्या DPचे ताण रस्त्याच्या अपोजिट साईडला आहे. तुम्ही ते 8 दिवसात आम्हाला ती DP काढून द्या किंवा ते ताण तरी काढून द्या. पण 8 दिवसात त्यांना कोणतीही इंजिनियरना असो किंवा त्यांच्या वरिष्ठांना असो कोणतीही कारवाई केली नाही आणि नाविलाजाने मजबुरीने आम्हाला शेतकऱ्याला या ठिकाणी आत्मदहन करण्यासाठी यावं लागलं. आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आम्हाला जर कधी आता येत काही वेळात त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर देण्याचं किंवा किती दिवसात DP बाजूला घेणार आहे याचं जर कधी समाधानकारक उत्तर दिलं तर ठीक, नाहीतर आम्ही या ठिकाणी सामुदायिक आत्मदहन करणार आहे. समाधानकारक उत्तर जर मिळालं नाही तर आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे. संबंधित अधिकारी काय निर्णय घेतात याकडे आता आपण बघूच. काही वेळात हे समजून आपल्यासोबत आणखीन काही ग्रामस्थ आहे बोलण्यासाठी, आपण त्यांशी बोलूया. काय सांगाल, काय त्रास आहे त्या DPमुळे आपल्याला? त्याच्यामधून ऊसाचे ट्रॅक्टर जात नाही, जवळपास मकाचा चारा पूर्ण मेन रस्ता असल्यामुळं तिथून कुठल्याही प्रकारचं वाहन जातच नाही आणि त्याचा त्रास खूप होऊन राहिला. वारंवार चाललं आहे शासनाचं, आज काढू उद्या काढू. त्या कारणामुळे नाही लवकरात लवकर काढावं, नाहीतर त्याला पर्याय काही ना काही आत्मदहनाचा आहेच आमचा असा इशारा. आपल्यासोबत या ठिकाणी तरुण शेतकरी देखील आहे बोलण्यासाठी, आपण त्यांशी बोलूया. काय सांगाल? सध्याची परिस्थिती अशी, आमचे सगळे जे पिकं होते, मक्का पीक सगळे वायाला गेलेले आहे, पूर्ण पावसामुळे नुकसान झालेले आहे आणि आमच्याकडे फक्त एकमेव पीक असं उरलेलं आहे ते ऊस, आणि ते सुद्धा आता जळून चाललेलं आहे. अक्षरशः 1-1, 1.5 एकराचे प्लॉट जळलेले आणि त्या जळलेल्या ऊसाचं वजन त्या त्वरित जर समजा आजच्या आज किंवा उद्याच्या आजच आत्ताच आम्ही तर तसे जाणारच नाही. आज त्या ताणाचा जरी प्रश्न मार्गी लावला तर ते आमच्या त्या जळलेल्या ऊसाचं कमीत कमी ते आम्हाला कारखान्याला देता येईल. त्या टोळ्या पडलेल्या आहे, उभा बसलेल्या आहे तिथं, त्यांचा दवाखान्याचा खर्च, त्यांचा सगळा खर्च ते आम्हाला, आमचं पीक तर काहीच नाही, वरून बाकीचे गेले, ऊसही जळू राहिले, ऊसही पडलेले, येण्या जाण्याचाही रस्ता नाही ट्रॅक्टरचा, आणि ते लोक बसून ठेवून आणि आम्हाला आज रोजी एवढ्या मोठ्या परिस्थितीतून सामना करावा लागू राहिला. आणि 7 दिवस साहेबांना सांगूनसुद्धा 7 दिवसानंतर साहेबांनी आल्याच्या नंतर बरेचसे उत्तरं दिले, ते असमाधानकारक होते. त्यातले तर पहिले तर त्यांनी बोलले का आम्ही हे असं तिकडे पाठवलं, त्या सक्षम अधिकारी पाहिजे. मग आमचा प्रश्न आहे, जर सक्षम अधिकारी साहेब नव्हते तर साहेबांना पहिल्याच दिवशी सांगायचं मी सक्षम नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीनं द्या, अर्ज वगैरे द्या. आज ही वेळ आमच्यावर जी आत्मदहनाची आलेली आणि आम्ही आज आमचा जो समस्या समाधान नाही झालं, आज आम्ही इथं आत्मदहन केल्याशिवाय इथून काही जाणार नाही. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ. न्यूज टुडे 24 साठी मी विशाल जोशी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.